Good morning, all of you. Today we are going to learn next part of tenses 5.2.3 present perfect tense. In our last lecture, we have seen simple present tense and present continuous tense. Okay, in this lecture we will learn present perfect tense म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. We use the present perfect when we want to look back from the present to the past. आपण प्रेझेंट परफेक्ट किंवा पूर्ण वर्तमान कधी वापरतो तर ज्यावेळी आपल्याला वर्तमानाकडून भूतकाळाकडे बघायचं असतं त्यावेळी काय करतो आपण तर हा काळ वापरतो. वी कॅन यूज इट टू लुक बॅक ऑन द रिसेंट पास्ट. म्हणजेच बघा, आता जर तुम्हाला उदाहरणांमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीनं आपण परत भूतकाळाकडे बघत असताना पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. बघा, आय हॅव ब्रोकन माय वॉच सो आय डोंट नो व्हॉट टाईम इट इज. माझं घड्याळ मोडलेलं आहे त्यामुळं मला माहीत नाही की नेमकी किती वेळ झाली. ओके, दे हॅव कॅन्सल द मीटिंग. त्यांनी आत्ताच मीटिंग कॅन्सल केलेली आहे. म्हणजे ही गोष्ट काल परवा वगैरे घडलेली असते. ओके, मग जरी ती काल परवा घडून गेलेली असली तरी पण ती भूतकाळात असते. त्यामुळे वर्तमान काळातून भूतकाळाकडे बघत असताना आपण अशा पद्धतीचे सेंटेन्सेस वापरतो. कधी तर पूर्ण वर्तमान काळामध्ये. शी इज टेकन माय कॉपी आय डोंट हॅव वन. तिने माझी एखादी कॉपी नेलेली आहे, मग बुकची असेल किंवा नोटबुकची असेल, त्यामुळे माझ्याकडे एकही शिल्लक नाही आहे. द सेल्स टीम हॅज डबल इट्स टर्नओव्हर. म्हणजेच काय तर बघा, जी सेल्स टीम आहे किंवा बिझनेस टीम आहे त्यांनी काय केलं तर त्यांचा टर्नओव्हर हा डबल केलेला आहे. व्हेन वी लुक बॅक ऑन द रिसेंट पास्ट वी ऑफन यूज द वर्ड्स जस्ट, ऑलरेडी और द वर्ड येट इन निगेटिव्स अँड क्वेश्चन्स ओनली. तर बघा, आता ज्यावेळी आपल्याला रिसेंट पास्ट म्हणजे काय, आत्ताच घडून गेलेल्या गोष्टींविषयी जर बोलायचं असेल तर त्यावेळी आपण काय करतो तर पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतो. बघा, फॉर एक्झाम्पल, वी हॅव ऑलरेडी टॉक्ड अबाउट दॅट. म्हणजे आपण आत्ताच त्याविषयी बोललेलो आहोत. शी हॅजंट अराइव्ड इट. म्हणजे ती अजूनही आलेली नाही. म्हणजे क्रिया कशी असते तर वर्तमान भूतकाळामध्ये घडून गेलेली असते आणि ती वर्तमान काळामध्ये कंटिन्यू झालेली असते. ओके, आय हॅव जस्ट डन इट. मी आत्ताच हे केलेलं आहे. किंवा आय हॅव जस्ट इट म्हणजे मी आत्ताच जेवलेलो आहे. ओके, म्हणजे ही थोड्या वेळापूर्वीच घडलेली किंवा काही सेकंदापूर्वी, काही तासापूर्वी, काही मिनिटांपूर्वी घडलेली घटना असते. पण ती घडून गेलेली असते किंवा पूर्ण झालेली असते. ओके, त्यामुळं ती काय होते तर भूतकाळात जमा होते, पण ती वर्तमान काळामध्ये कंटिन्यू असते. ओके, दे हॅव ऑलरेडी मीट म्हणजे ते ऑलरेडी किंवा ते आधीच भेटलेले आहेत अशा पद्धतीने. ओके, नाव सी द फॉर्म्युला ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये बघा, आपण प्रत्येक टेन्सचे किंवा प्रत्येक सिम्पल पास्ट टेन्स असू देत किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असू दे, त्यामध्ये आपण काय केलं तर फॉर्म्युलाज बघितले. त्यामुळे काय होईल तर तुम्हाला वाक्य अतिशय सोप्या पद्धतीनं, सुटसुटीत पद्धतीनं समजायला आणि तयार करायला सोपं जाईल. तर यामध्ये पण तसंच आहे. बघा, यामध्ये कसं आहे बघा, फॉर्म्युला तर सब्जेक्ट असणार आहे. हा सब्जेक्ट हा आपण बघत आलो की प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट हा सुरुवातीला असतोच. सब्जेक्ट मग तुमचा जो कोणी सेंटेन्समध्ये असेल तो सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब. मग ऑक्झिलरी वर्ब बघा, हॅव आणि हॅड हे दोन ऑक्झिलरी वर्ब आहेत आणि शॅल हॅव, विल हॅव. मग आता जर तुम्हाला पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य करायचं असेल तर आपण काय, मग आता आपण बघतोय तो कुठला काळ आहे तर पूर्ण वर्तमान काळ. ओके, मग पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हे ऑक्झिलरी वर्ब वापरतात, हे लक्षात असू देत. आणि जर समजा करता अनेक वचन असेल तर हॅव वापरतो आणि करता एक वचन असेल तर हॅज वापरतो. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. वही असेल किंवा नोटबुक असेल तुमच्याजवळ तर नोट डाऊन करून घ्या. सब्जेक्ट प्लस ऑक्झिलरी वर्ब हॅव ऑर हॅज. हॅव कधी तर करता अनेक वचन असेल तर हॅव आणि करता एक वचन असेल तर हॅज प्लस मेन व्हर्ब. मग तुमचं जे सेंटेन्समध्ये मेन व्हर्ब असेल ते, मग मेन व्हर्बमध्ये बघा पास्ट पार्टिसिपल, मेन व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे आता क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे लक्षात येतं तुमचं सी मूळ क्रियापद, सॉ भूतकाळातील क्रियापद आणि सीन
ओके. सीन हे काय आहे तुमचं तर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच तिसरे क्रियापदाचे तिसरे रूप. आलं लक्षात. आता रीड रेड. ओके. रीड हे काय तुमचं मूळ क्रियापद आहे. रेड हे काय असणार आहे भूतकाळातील क्रियापद आणि ते आहेच्या तसंच्या तसं काय होतं तर तिसऱ्या रूपामध्ये आहे तसंच रेड असंच राहतं. रीड म्हणजे काय वाचणे. ओके. मग आता बघा राईट लिहिणे. राईट हे मूळ क्रियापद. रोट लिहिले म्हणजे भूतकाळातील क्रियापद आणि रिटन लिहिलेले आहे किंवा लिहून ठेवलेले आहे. ओके. म्हणजे रिटन हे काय आहे तुमचं तर क्रियापदाचे तिसरे रूप. असे बऱ्यापैकी सोपे जे क्रियापद असणार आहेत त्याचा एखादा चार्ट आहे. एक चार्ट आहे माझ्याकडं. तो तुम्हाला मी परत व्हॉट्सॲपवरती त्याचं इमेजेस काढून टाकीन. ओके. नेक्स्ट बघा. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग बघा आता पॉझिटिव्हमध्ये आपण जसं बघतो प्रत्येक सेंटेन्समध्ये त्याच पद्धतीने यामध्ये पण बघा पॉझिटिव्हमध्ये सब्जेक्ट कुठला आहे बघा आय आणि यू. ऑक्झिलरी वर्ब मी तुम्हाला सांगितलं की आणि त्याच पद्धतीने जर करता एकवचनी. मग आता तुम्ही म्हणाल की करता एकवचनी असेल तर आपण हॅज वापरतो. पण आय व अपवादात्मक आहे बघा आय आणि यू हे दोन्ही काय आहेत तर करता एकवचनच आहेत. तरीसुद्धा आपण त्यांच्यापुढं काय वापरतो तर हॅव. ओके. बघा पॉझिटिव्ह आय हॅव सीन इट. यू हॅव इटन माइन. ओके. नाव बघा निगेटिव्ह वाक्य जर करायचं असेल तर आता शी इट दे यांच्यापुढे आपण काय वापरतो शी इट यांच्यापुढं आपण किंवा हिम या सगळ्या ही ऑर इट या सगळ्या कर्त्यांच्या पुढं आपण हॅज वापरतो. बघा निगेटिव्ह शी हॅज नॉट बीन टू रोम. वी हॅव नॉट प्लेड फुटबॉल. वीच्या पुढे पण आपण हॅवच वापरतो. वी हे अनेक वचन आहे. क्वेश्चनमध्ये बघा म्हणजे इथं फक्त आता जर निगेटिव्ह करायचं असेल तर फक्त क्रियापदाच्या ऑक्झिलरी वर्ब नंतर तुम्हाला नॉट हा शब्द लावावा लागणार आहे. म्हणजे नकारात्मक शब्द लावावा लागणार आहे. क्वेश्चनमध्ये बघा हॅव यू फिनिश्ड. म्हणजे जसं आपण आधीच्या प्रकारामध्ये बघत आलो आहे की क्रियापदाचे किंवा आता इथं बघा ऑक्झिलरी वर्ब आहे. ते काय असणार आहे तर कर्त्याच्या जागी आणि करता ऑक्झिलरी वर्बच्या जागी. हॅव यू फिनिश्ड. हॅव दे डन इट. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे समजलं असेल की प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवत असताना आपण फॉर्म्युला काय वापरायचा आहे. त्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह करायचं असेल तर कोणत्या पद्धतीनं, निगेटिव्ह करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने, क्वेश्चन सेंटेन्स करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने हे तुमच्या लक्षात आलं असेल. पुढं बघा द यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आता पूर्ण वर्तमान काळाचा वापर आपण कोणत्या पद्धतीनं करू शकतो बघा. दिस टेन्स इज कॉल्ड द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. देअर इज ऑलवेज अ कनेक्शन विथ द पास्ट अँड विथ द प्रेझेंट. मग या काळाचं काय असतं तर कनेक्शन हे भूतकाळात सुद्धा असतं आणि वर्तमान काळात. म्हणजे हे दोन्ही काळ जोडून ठेवण्याचं काम कोण करतं तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. देअर आर बेसिकली 3 युजेस फॉर द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरण्यासाठी 3 गोष्टींचा वापर केला जातो बघा. ए एक्सपिरियन्स, बी चेंज अँड सी कंटिन्यूइंग सिच्युएशन. Now see these 3 points in deep. आता बघा फर्स्ट ए प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर एक्सपिरियन्स. वी ऑफन यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स टू टॉक अबाउट एक्सपिरियन्स फ्रॉम द पास्ट. वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हेन यू डीड समथिंग. वी ओनली वॉन्ट टू नो इफ यू डीड इट. म्हणजेच काय तर पास्टचे जे एक्सपिरियन्स असतात त्याच्याशी संबंधित आपण यामध्ये बोलत असतो. म्हणजे आपण जे काय केले त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसतो तर ते खरोखर केलं आहे का या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असतो. ओके. फॉर एक्झाम्पल बघा आय हॅव सीन इट. मी ते पाहिलेलं आहे. ही हॅज लिव्ड इन बँकॉक. तो बँकॉकमध्ये राहतो. हॅव यू बीन देअर. तू कधी तिथे गेला होतास का. वी हॅव नेव्हर इटन चायनीज फूड. आम्ही कधीही चायनीज जेवण जेवलेलो नाही. आता बघा पास्टमध्ये द ॲक्शन ऑर स्टेट वॉज इन द पास्ट. यामध्ये काय तर जी ॲक्शन घडलेली आहे ती कधी घडलेली आहे तर पास्टमध्ये घडलेली आहे. ओके. ती प्रेझेंटमध्ये इन माय हेड आय हॅव अ मेमरी नाव. आणि प्रेझेंटमध्ये काय तर जी पास्टमध्ये म्हणजे माझ्या डोक्यामध्ये त्या गोष्टी अजूनही आहेत किंवा त्या आठवणी अजूनही आहेत म्हणजे त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत
पण त्या वर्तमान काळामध्ये कंटिन्यू झालेल्या आहेत का, तर आपल्या त्या जी व्यक्ती बोलते त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आहेत तशा आहेत. ओके, त्या पूर्ण विसरून गेला आहे का तो नाही, तर त्या घडलेल्या आहेत पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये, पण त्या वर्तमान काळामध्ये काय झालेल्या आहेत तर कंटिन्यू झालेल्या आहेत. कनेक्शन विथ पास्ट, द इव्हेंट वॉज इन द पास्ट म्हणजेच काय, मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्या पद्धतीने की ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही घटना असतील त्या पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत. कनेक्शन, मग त्यामुळं कनेक्शन काय आहे तर पास्टसोबत आहे. म्हणजे कसं पास्टसोबत कनेक्शन आहे तुमच्या लक्षात आलं का, तर त्या गोष्टी काय झालेल्या आहेत तर पास्टमध्ये घडून गेलेल्या आहेत. आणि आता बघा कनेक्शन विथ प्रेझेंट, तर वर्तमान काळाशी कशा पद्धतीनं कनेक्शन आहे बघा. इन माय हेड नाव आय हॅव अ मेमरी ऑफ द इव्हेंट म्हणजेच काय, तर माझ्या डोक्यामध्ये आत्ता म्हणजेच काय तर वर्तमान काळामध्ये. ओके, आय हॅव अ मेमरी ऑफ द इव्हेंट अशा पद्धतीनं म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आत्ता त्या घटनांचा किंवा त्या प्रसंगाचं काय आहेत तर आठवणी आहेत. आय नो समथिंग अबाउट द इव्हेंट आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ इट म्हणजे मला माहिती आहेत की मी त्या इव्हेंटच्या किंवा त्या प्रसंगामध्ये काय काय झालं किंवा काय काय अनुभव होता, हे काय केले तर मला सगळं माहिती आहे, अजूनही माहिती आहे. म्हणजे अजूनही ती क्रिया काय आहे तर कंटिन्यू आहे वर्तमान काळामध्ये. आलं लक्षात. आता बी पॉईंट बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर चेंज. म्हणजेच आता जर बदल करायचा असलं वर्तमान काळामध्ये तर तो कशा पद्धतीनं बदल होतो ते बघा. वी आल्सो यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स टू टॉक चेंज ऑर टू टॉक अबाउट अ चेंज ऑर अ न्यू इन्फॉर्मेशन. बघा, आय हॅव ब्रॉट अ कार. आता आय हॅव बॉट अ कार यामध्ये बघा पहिलं वाक्य असेल पास्ट, सेकंड असेल प्रेझेंट. पास्टमध्ये बघा लास्ट वीक आय डिडंट हॅव अ कार म्हणजेच, आणि प्रेझेंटमध्ये बघा नाव आय हॅव अ कार म्हणजे पास्टमध्ये काय होतं तर माझ्याकडे कार नव्हती किंवा माझ्याकडे गाडी नव्हती. आणि प्रेझेंटमध्ये बघा नाव आय हॅव अ कार म्हणजेच काय तर आत्ता माझ्याकडे गाडी आहे. द पोलीस हॅव अरेस्टेड द किलर. याच्यामध्ये बघा द पोलीस हॅव अरेस्टेड द किलर. पास्टमध्ये बघा एस्टरडे द किलर वॉज फ्री नाव ही इज इन प्रिझन म्हणजेच काय तर काल तो जो किलर होता किंवा तो जो खुनी होता तो काय होता तर असाच मोकळा फिरत होता. आणि प्रेझेंटमध्ये बघा नाव ही इज इन प्रिझन म्हणजे काय तर जी घटना काल घडलेली आहे ती काय झालेली आहे तर म्हणजे आता तो कशात आहे तर तुरुंगात आहे. तर अशा पद्धतीनं घडलेली घटना, भूतकाळात घडून गेलेली घटना ही वर्तमान काळामध्ये सुद्धा काय आहे तर कंटिन्यू आहे. आता यामध्ये बघा कनेक्शन विथ पास्ट कसं आहे तर द पास्ट इज द अपोजिट ऑफ द प्रेझेंट म्हणजेच काय तर भूतकाळ हा वर्तमान काळाच्या बरोबर विरुद्ध आहे. आणि कनेक्शन विथ प्रेझेंटमध्ये बघा द प्रेझेंट इज द अपोजिट ऑफ द पास्ट म्हणजेच वर्तमान काळ हा भूतकाळाच्या बरोबर विरुद्ध आहे. आणि नंतर नेक्स्ट पॉईंट बघा, सी प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर कंटिन्युइंग सिच्युएशन. वी ऑफन यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स टू टॉक अबाउट अ कंटिन्युइंग सिच्युएशन. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आपण नेहमीच पूर्ण वर्तमान काळाचा वापर कशासाठी करतो तर जी सिच्युएशन किंवा जो इव्हेंट आहे तो काय असतो तर प्रेझेंटमध्ये कंटिन्यू सिच्युएशन म्हणजे चालू क्रियेमध्ये आहे अशा काळाला आपण काय म्हणतो तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दिस इज अ स्टेट दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्युअस इन द प्रेझेंट म्हणजेच काय तर हा असा काळ आहे की जो भूतकाळामध्ये सुरू होतो आणि वर्तमान काळामध्ये सुरू राहतो. अँड विल प्रोबेबली कंटिन्यू इन टू द फ्युचर. दिस इज अ स्टेट नॉट अन ॲक्शन वी युजली यूज फॉर अ सीन्स विथ दिस स्ट्रक्चर. ओके, तर हे काय आहे तर म्हणजे ही एक स्थिती आहे, ही कृती नाही आहे तर काय आहे ही एक स्थिती आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आय हॅव वर्कड हिअर सिन्स मे म्हणजे मी येथे मेपासून काम करत आहे. मेपासून काम करत आहे म्हणजे मे हा काय झाला समजा तर भूतकाळामध्ये गेला तर अजूनही काम करत आहे याचा अर्थ काय तर ही क्रिया अजूनही वर्तमान काळामध्ये कंटिन्यू आहे. ओके, सेकंड सेंटेन्स बघा, ही हॅज बीन इल फॉर 2 days तो 2 दिवसांपासून आजारी आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा 2 दिवसांपासून आजारी आहे म्हणजे अजूनही तो बरा झालेला नाही.
तर याचा अर्थ 2 दिवसांपासून म्हणजे 2 दिवस काय झाले तर भूतकाळ झाला आणि अजूनही आजारी आहे, याचा अर्थ काय तर वर्तमान काळ म्हणजे अजूनही म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती ज्या क्षणापर्यंत बोलते त्या क्षणापर्यंत तो आजारी आहे, याचा अर्थ भूतकाळातील घटना ही वर्तमान काळामध्ये सुद्धा कंटिन्यू झालेली आहे. हाऊ लॉंग हॅव यू नोन ज्योत्स्ना, किती दिवसांपासून तू ज्योत्स्नाला ओळखतेस, आले लक्षात. तर हा काय झालं तर क्वेश्चन सेंटेन्स बघा. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. मग आता जर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असेल तर बघा, पास्टमध्ये द सिच्युएशन स्टार्टेड इन द पास्ट, म्हणजे वरचे एक्झाम्पल्स तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की सिच्युएशन जी होती ती काय होती तर भूतकाळामध्ये सुरू झाली होती. प्रेझेंटमध्ये बघा, इट कंटिन्यूज अप टू नाव, ती आज तागायत किंवा आत्तापर्यंत, म्हणजे प्रेझेंटमध्ये काय होतं तर बघा अशा वाक्यांमध्ये तर इट कंटिन्यूज अप टू नाव म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत ती क्रिया सुरू असते. आणि फ्युचरमध्ये बघा, इट विल प्रोबॅबली कंटिन्यू इन टू द फ्युचर, आणि त्याच पद्धतीनं ही क्रिया भविष्यकाळामध्ये सुद्धा सुरू राहील. म्हणजेच आता बघा ही एक वाक्य यातलं बघितलं आपण, आय हॅव वर्कड हिअर सिन्स मे, म्हणजेच काय तर मी मेपासून इथे काम करत आहे. तर भूतकाळात काय तर मे हा भूतकाळ झाला, मेपासून काम करत आहे हा वर्तमान काळ झाला, आणि कदाचित इथून पुढेही तिथे काम करत राहील किंवा पुढच्या मेपर्यंत तिथं काम करत राहील. ओके, हे काय असणार आहे तर फ्युचर असणार आहे. म्हणजे कदाचित ती फ्युचरमध्ये सुद्धा क्रिया किंवा ती ॲक्शन कंटिन्यू केलेली असण्याची शक्यता आहे. ओके, कनेक्शन विथ पास्ट. आता यामध्ये बघा याचं कनेक्शन कसं आहे पास्टशी, तर द सिच्युएशन स्टार्टेड इन द पास्ट म्हणजेच यातील जी पूर्ण वर्तमान काळातील ज्या घटना असतात किंवा जे इव्हेंट असतात ते भूतकाळामध्ये सुरू झालेले असतात. कनेक्शन विथ प्रेझेंट, त्याच पद्धतीनं यामधल्या घटना बघा, द सिच्युएशन कंटिन्यूज इन द प्रेझेंट म्हणजेच काय तर सिच्युएशन ज्या असतात त्या वर्तमान काळामध्ये कंटिन्यू असतात. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणकोणत्या पद्धतीनं आपण यामध्ये बदल करू शकतो. आणि आता बघा, फॉर अँड सिन्स विथ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, तर बघा, फॉर अँड सिन्स विथ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, वी ऑफन यूज फॉर अँड सिन्स विथ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजेच काय तर बघा, आपण काय करतो तर फॉर आणि सिन्स या दोन शब्दांचा किंवा या दोन पद्धतींचा वापर आपण कशासाठी करतो तर पूर्ण वर्तमान काळामध्ये करतो. वी यूज फॉर टू टॉक अबाउट अ पिरियड ऑफ टाईम 5 minutes 2 weeks 6 years. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का, तर आपण फॉर या शब्दाचा वापर पूर्ण वर्तमान काळामध्ये कशासाठी करतो तर बघा, वी यूज फॉर टू टॉक अबाउट अ पिरियड ऑफ टाईम 5 minutes 2 weeks 6 years. म्हणजे फॉर या शब्दाचा वापर आपण कशासाठी करतो तर पिरियड म्हणजेच कालावधी सांगण्यासाठी, मग तो 5 मिनिटं असेल, 2 आठवड्यांचा असेल किंवा 6 वर्षांचा असेल, आलं लक्षात. नंतर बघा, वी यूज सिन्स टू टॉक अबाउट अ पॉईंट इन पास्ट टाईम 9 o'clock 1st January मंडे. आणि सिन्स कधी वापरतो तर पास्ट टाईम, पॉईंट इन पास्ट टाईम. ओके, म्हणजेच भूतकाळातील वेळ वर्तवण्यासाठी किंवा टाईम सांगण्यासाठी आपण काय करतो तर सिन्सचा वापर करतो. दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. फॉरचा वापर आपण कशासाठी करतो तर टाईम सांगण्यासाठी, म्हणजे 5 मिनिटं 2 आठवडे किंवा 6 वर्ष, हे लक्षात घ्या. आणि दुसरं आहे बघा, वी यूज सिन्स टू टॉक अबाउट अ पॉईंट इन पास्ट टाईम 9 o'clock 1st January मंडे. म्हणजेच काय तर आपण या सिन्सचा वापर कशासाठी करतो तर एखादा वार सांगायचा असेल, एखादी तारीख सांगायची असेल किंवा किती वाजले हे सांगायचे असतील, त्यावेळी आपण काय करणार आहे तर सिन्स या शब्दाचा वापर करणार आहे. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या लक्षात घ्या. फक्त हे दोन्ही लक्षात ठेवलं की फॉर कशासाठी आठवडे, वर्ष किंवा टाईम. ओके, आणि मिनिटं. अशा पद्धतीनं लक्षात ठेवला तर तुम्हाला सोपं जाईल. आणि जर सिन्स कशासाठी तर किती वाजले किंवा तारीख किंवा वार या गोष्टींसाठी, अशा पद्धतीने लक्षात ठेवलात तर तुम्हाला ते फॉर आणि सिन्स कधी वापरतो आपण, मग तुम्हाला स्पीकिंग स्किलमध्ये सुद्धा काय होईल तर याचा वापर होईल. मग आता बघा, फॉर आणि सिन्स, मग याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स दिलेत. फॉर एक्झाम्पल बघा,
फॉर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजेच वेळेचा कालावधी. आणि सिन्स बघा अ पॉईंट इन पास्ट टाईम. अ पॉईंट म्हणजेच काय तर त्या पास्ट टाईममध्ये किंवा त्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी. तर बघा फॉरमध्ये 20 मिनिट्स आणि सिन्समध्ये 6:50 PM. ओके 15 PM म्हणजेच काय तर याच्यामध्ये अगदी अप टू पॉईंट सांगितलेलं आहे. हां म्हणून काय म्हटलं सिन्समध्ये तर अ पॉईंट इन पास्ट टाईम म्हणजे भूतकाळातील एक मुद्दा किंवा एक पॉईंट अगदी पॉईंट टू पॉईंट सांगितलेलं आहे बघा यामध्ये. त्यानंतर फॉरमध्ये 3 डेज, सिन्समध्ये मंडे. म्हणजे फॉरमध्ये 3 डेज, मग ते 3 डेज कुठलेही असू शकतात, पण सिन्समध्ये त्यांनी ॲक्युरेट डे सांगितला आहे मंडे. 6 मंथ्स, 6 मंथ किंवा 6 महिन्यातील कुठलाही महिना. पण सिन्समध्ये काय केलं तर जानेवारी म्हणजे अप टू पॉईंट असतं सिन्समध्ये. फॉरमध्ये बघा 4 इयर्स 4 वर्ष. सिन्समध्ये 1994 म्हणजे नेमका कुठला वर्षाला किंवा ॲक्युरेट वर्षाचं नाव सांगितलेलं आहे. देन बघा फॉर 2 सेंचुरीज सिन्स 1818. ओके तर 2 शतकं आणि यामध्ये 1800. अ लॉंग टाईम आय लेफ्ट स्कूल. ओके म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आणि यामध्ये काय केलं तर मी शाळा सोडलेली होती. एव्हर कधीही. द बिगिनिंग ऑफ टाईम सिन्समध्ये बघा द बिगिनिंग ऑफ टाईम म्हणजेच त्यानंतर फॉर एक्सेट्रा सिन्समध्ये पण. म्हणजेच बघा तर फॉरमध्ये कशा पद्धतीने आपण फॉर हे कुठल्या कुठल्या शब्दांसाठी कुठल्या जे आपण वाक्य तयार करणार आहे त्यामध्ये कुठला पिरियड येतो याच्याशी आधारित आपण काय करणार तर फॉर वापरणार आहे. आणि सिन्स आपण अप टू पॉईंट जर आपल्याला सांगायचं असेल त्यावेळी आपण काय करणार आहोत तर सिन्स वापरणार आहोत. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल बघा आय हॅव बीन हिअर फॉर 20 मिनिट्स म्हणजेच काय तर मी इथे 20 मिनिटांपासून आहे. ओके 20 मिनिटं काय झालेली आहेत तर फॉर म्हणजे टाईम ऑफ पिरियड ऑफ अ टाईम म्हणजेच वेळेचा कालावधी. आय हॅव बीन हिअर सिन्स 9 o'clock म्हणजेच काय तर मी इथे 9 वाजल्यापासून आहे. म्हणजे अप टू पॉईंट 20 मिनिट्समध्ये त्यांनी म्हणजे मेन्शन केले का की मी किती वाजल्यापासून आहे तर नाही. पण सिन्समध्ये बघा आय हॅव बीन हिअर सिन्स 9 o'clock. पण सिन्स वापरत असताना त्यांनी काय केलं तर किती वाजल्यापासून म्हणजे नेमक्या वेळेपासून त्यांनी काय केलेलं आहे तर तिथं मेन्शन केलेलं आहे. जॉन हॅज नॉट कॉल्ड फॉर 6 months. हां म्हणजे जॉनला 6 महिन्यांपासून बोलवलेलं नाही. मग आता 6 महिन्यांपासून म्हणजे नेमकं कुठल्या महिन्यापासून सांगितलं आहे का नाही. त्यामुळे इथं काय वापरलेलं आहे आपण तर फॉर. आलं लक्षात. म्हणजे आता तुम्हाला या चार्टवरून एक लक्षात आले असेल की ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या सेंटेन्समध्ये ज्या वाक्यामध्ये आपल्याला ॲक्युरसी लागते त्या वाक्यासाठी आपण सिन्स वापरतो. आणि जी वाक्य नॉमिनल किंवा अशीच वर बोलली जातात त्या म्हणजे वर टाईम दिलं जातं किंवा कालावधी सांगितला जातो अशा वाक्यांसाठी आपण काय करतो तर फॉर वापरतो. ओके सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी नेक्स्ट पार्ट ऑफ दिस tenses. Okay, if you have doubt then call me or contact me. Thank you.